आवाज येतो का? हॅलो हॅलो हॅलो. येस हा येस सर. ठीक आहे. काय झालं बघा नेटवर्क. So have you understood this? Yes sir. In short, see here, I was talking something about this physical animal consciousness. If our focus will be only for physical facilities, definitely what will happen, there will be deprivation takes place. Okay? Exploiting others and depriving others. आपण शोषण करणार, आपल्याला वंचित राहिल्यासारखं वाटणार, आपण दुसऱ्यांना पण वंचित ठेवणार. सो these three things will come automatically if our focus is only with animal consciousness. So we need to move, we need to have transformation in our own, and if we want to move from animal consciousness to human consciousness, means what? We need to give proper weightage for right understanding, relationships and physical facilities. And priority, if you'll observe, so first priority goes to right understanding, then second priority goes with relationships, and third priority goes with physical facilities. If we'll follow right understanding and right understanding and right understanding in self, ठीक आहे, स्वतःमध्ये आपण स्वतःला समजून घे, ठीक आहे, रिलेशनशिप विथ ह्युमन बिंग्स, अँड डेफिनेटली म्युच्युअल हॅपीनेस टेक्स प्लेस, उभय सुख मिळतं तिकडे. अँड इफ विल फॉलो ओके राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ अगेन, स्वतःमध्ये योग्य समज अँड फिजिकल फॅसिलिटी विथ रेस्ट ऑफ द नेचर, एन्व्हायरमेंटला लक्षात घेत, इफ यू आर ट्राइंग टू अक्युमुलेट और अक्वायर फिजिकल फॅसिलिटीज, देन डेफिनेटली mutual prosperity also we can achieve, that is ubhay samruddhi, and this is nothing but transformation or holistic approach. Done? Yes sir. Yes sir. ठीक आहे. हे झालं का? हे सांगून झालं का? हॅलो झालं सर. हा. एज्युकेशन इज डेव्हलपिंग द राईट अंडरस्टँडिंग. एज्युकेशन मुळे काय होतं हे झालंय का? नो सर. बघा ना. हा. So education is developing the right understanding because of शिक्षणामुळे काय होतं बघा ना, शिक्षणामुळे योग्य प्रकारची समज आपल्यामध्ये येऊ शकते, which is required for holistic perspective or holistic approach. If you want to achieve, then what is required? Education is required, and with the help of education we can develop right understanding. काय अडचण? बरोबर का? शिक्षणामुळे योग्य प्रकारे एकमेकांना समजून घेऊ शकतो आपण. जर शिक्षण घेतलंच नाही आपण, तर वी कॅनॉट अंडरस्टँड each other. Hello, that's why education plays very vital role. Okay? Yes sir. Yes sir. नेक्स्ट इज व्हॉट? संस्कार. Yes ज्याला sir. काय म्हणतात बघा ना, इंग्लिश मध्ये कल्चर म्हणतात. काय? संस्कार. हॅलो, संस्कार काय म्हणणार बघा ना. संस्कार इज द कमिटमेंट, प्रिपरेशन अँड प्रॅक्टिस ऑफ लिव्हिंग विथ राईट अंडरस्टँडिंग. ह्या संस्कारमुळे काय होतं? कमिटमेंट येते, आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणे. बरं का? प्रिपरेशन म्हणजे आपले योग्य प्रकारे सर्व प्रकारे तयारी म्हणू आपण, ठीक आहे. प्रॅक्टिस ऑफ लिव्हिंग विथ राईट अंडरस्टँडिंग, आणि आपल्याला सवय होईल, प्रॅक्टिस होईल. काय बघा, कशाची प्रॅक्टिस होईल? राईट अंडरस्टँडिंग मध्ये जगण्याची प्रॅक्टिस होईल. हा, लिव्हिंग विथ राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज घेत आपल्याला जगण्याची सवय होईल. दिस हॅपन्स ओनली विथ संस्कार, ज्याला कल्चर असं म्हणू. सो संस्कार इज कमिटमेंट, ठीक आहे. Commitment means what? If sometimes if you are giving some words to your friends or in your family members, and you are following those words, okay, promises, that is nothing but you are fulfilling, you are completing the commitment. And preparation means what? Many times see here, readiness is required. You should be ready in all the cases, okay. You should take the responsibilities, and if you'll be taking different kinds of responsibilities, it means you are ready, you are prepared and for accepting different kinds of responsibilities. And practice, ठीक आहे. प्रॅक्टिस लागणार आपल्याला कशाची? तर ऑफ लिव्हिंग विथ राईट अंडरस्टँडिंग, योग्य प्रकारची समज ठेवत हे जगण्याची प्रॅक्टिस आपल्याला लागणार आहे. द प्रिपरेशन इन्क्लूड्स, प्रिपरेशन मध्ये काय येणार बघा ना, इन्क्लूड लर्निंग अप्रोप्रिएट स्किल्स अँड टेक्नॉलॉजीज. हा जो प्रिपरेशन वर्ड आहे, ठीक आहे, दिस प्रिपरेशन वर्ड थ्रू विच वी कॅन अंडरस्टँड हाऊ टू लर्न, ओके, अप्रोप्रिएट स्किल्स अँड टेक्नॉलॉजीज. म्हणजे आपल्याला योग्य प्रकारचे स्किल्स कुठले लागणार, योग्य प्रकारची टेक्नॉलॉजी कुठली लागणार,
दॅट कम्स अंडर दिस प्रिपरेशन. हॅलो, बरोबर का? हा, कुठे गेलं बघा, एक मिनिट क्लिअर करून पुढे जाऊया आपण. वाटतं लास्टचा असेल हा. लेट अस अंडरस्टँड दिस डायग्राम. ओके, आउटकम ऑफ ह्युमन एज्युकेशन, संस्कार म्हणलं इकडे. दिस इज द डायग्राम थ्रू विच वी विल अंडरस्टँड ऍक्च्युअल हॅपीनेस. मागाशीचं जे होतं ते थोडंसं डिटेलमध्ये, ठीक आहे. म्युच्युअल हॅपीनेस अँड म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. इफ रिअली यू वॉन्ट दीज टू टाइप्स ऑफ आउटपुट्स इन युअर लाईफ, what we can follow, we need to follow two things. Number one, let us call it as part 1 म्हणू ह्याला आपण, part 1, and this is part 2. okay, ह्याला part 2 असं म्हणू. and if you'll observe in part 1, so understanding of harmony, हार्मनीचं योग्य प्रकारे समजून घेणं. आणि ते हार्मनी कशा कशामध्ये, तर हार्मनी इन ह्युमन बिईंग, मानव जातीमध्ये हार्मनी पाहिजे, सुसंवाद पाहिजे. हार्मनी इन फॅमिली, हार्मनी इन सोसायटी, हार्मनी इन नेचर अँड एक्झिस्टन्स. जो काय आपला एन्व्हायरमेंट आहे, जे काही अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये मग ते दोन टाईपचे अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व, सेल्फ एक्झिस्टन्स म्हणू आपण त्याला, अँड को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व, माझ्यासोबत तुमचं पण अस्तित्व. अँड ऑल दीज काइंड्स ऑफ हार्मनीज इफ यू विल अंडरस्टँड, देन व्हॉट वी नीड टू डू, ह्याला आपण व्हॅल्यूज असं म्हणू. हॅलो, येतं का लक्षात? ह्या सगळ्या पार्टला, एवढ्या पार्टला, पार्ट 1 ला आपण व्हॅल्यूज असं म्हणू. आणि ह्या व्हॅल्यूजला गाईड झालं पाहिजे. कशाने गाईड झालं पाहिजे, तर प्रॉपर स्किल्स गाइडेड बाय व्हॅल्यूज. हे जर झालं तरच मग आपल्याला म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी वी कॅन कन्सिडर. हॅलो, so first of all, have you understood what is meant by values? Values is nothing but harmony in human being, harmony in family, harmony in society, harmony in nature or environment or existence. So all this, if we'll be understanding as a part of harmony, then let us call it as, together we will call it as part 1, which is values actually. And these values, if these values will be guided by specific skills, okay, specific skills are required, different kinds of technologies are required, and if values will be guided by these skills and technologies, then what will happen, second part, which will be calling it as skills, it will be fulfilled, where actual how to live in harmony, that is nothing but part 2, and for this skills are required. मग त्याच्यामध्ये पण परत ॲज इंडिव्हिज्युअल, ॲज फॅमिली, ॲज सोसायटी अँड इन एन्व्हायरमेंट. बरोबर काय? हे स्किल्स बघा आहे ना, थोडक्यात व्हॅल्यूज आणि स्किल्स, व्हॅल्यूज आणि स्किल्स ह्या दोघांना जर घेऊन गेलं तर देन म्युच्युअल हॅपीनेस अँड म्युच्युअल प्रॉस्पेरिटी वी विल गेट इन आवर लाईफ. बरोबर? हॅलो, महत्वाचं काय की व्हॅल्यूज शुड बी गायडेड बाय स्किल्स. यातून एवढंच लक्षात घ्या ना, व्हॅल्यूज शुड बी गायडेड बाय स्किल्स. स्किल्स म्हणजे टेक्नॉलॉजी आली त्याच्यामध्ये, येतं का लक्षात? बघा, टेक्नॉलॉजी, बरोबर. स्किल बेस्ड अँड व्हॅल्यू एज्युकेशन, हे दोन्ही पण जायला पाहिजे सोबत. आपण बघितलं मागच्या वेळेस, बरोबर, MCQ पण पडलं होतं त्याच्यावरती. तर इकडे जो काही रोल आहे ना, एज्युकेशन, ज्याला आपण संस्कार म्हणून, शिक्षण संस्काराची भूमिका काय आहे, तर हे आपण थोडंसं समजून घेण्याचा इकडे प्रयत्न केला. जिकडे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस, ओके, फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस, दॅट ऑल्सो वी अंडरस्टूड. डन? येस सर. इकडे आपलं पहिलं युनिट बऱ्यापैकी संपलं असं म्हणूया बरं का आपण. मोस्टली सगळा पार्ट संपला असं म्हणूया. आता सेकंड जो आहे, ठीक आहे, तिकडे प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. आता ही प्रोसेस काय आहे नेमकी आहे ना व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजे स्वतःमध्ये आपण आधी बघितलं पाहिजे काही गोष्टी, स्वतःला आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. हॅलो, येतं का लक्षात? येस सर. येस सर. मग इकडे थोडंसं आता कोणतरी पॅरा वाचेल, आपण सगळे मिळून समजून घेऊ. कोण वाचेल व्यवस्थित फर्स्ट पॅरा हा? हॅलो, हु विल रीड? फक्त वाचा, सांगायची काही गरज नाही आहे. अदर्स विल अंडरस्टँड, विल लिसन केअरफुली. ओके, कुठला वाचायचा आहे सर? दिसते का स्क्रीनवर का दिसत नाही? अंडरस्टँड, स्क्रीन दिसते का? हो सर. काय दिसते? अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी. ते दिसते का? एक मिनिट. स्क्रीन
आता काय दिसतंय? हॅलो, काय दिसत नाही. प्रोसेस ऑफ दिसायला लागले. प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. व्हेरी सेल्फ गुड. एक्सप्लोरेशन. प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. नाउ हू विल रीड फर्स्ट पॅराग्राफ? एवढाच. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मेन्शन, व्हॉट इज मीन बाय ओके सेल्फ एक्सप्लोरेशन. स्वतःमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट, आपण स्वतःमध्ये काहीतरी बघायला पाहिजे. वी शुड स्टार्ट अन अ डेव्हलपमेंट फ्रॉम आवर सेल्फ. सो आय म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय बॉडी अँड आय बोथ आर डिफरंट. दॅट वी विल अंडरस्टँड फ्रॉम दिस युनिट नंबर 2. लेट अस कन्सिडर दिस इज आवर युनिट नंबर 2. सांगा. ह्युमन व्हॅल्यू कॅन बी. एनीवन कॅन रीड इट. व्यवस्थित वाचा. वाचा. Human values can be understood by the appropriate process of self-discovery because they are potentially there in each and every human being. There is already a natural acceptance for values in a human being. It is only that we have discovered them or become aware of them. Thus, the process for value education has to be that of self-exploration and not of given sermons or telling do's and don'ts. सर्मन्स म्हणजे प्रवचन. ठीक आहे. सर्मन्स म्हणजे प्रवचन, म्हणजे प्रवचन देण्यासारखं, किंवा टेलिंग डूज अँड डोंट्स म्हणजे काय करायचं काय नाही करायचं. ठीक आहे, वाचा पुढे. Whatever is found as a truth and reality may be stated as a proposal, and every student is to be encouraged to verify it on his or her own right. काय समजलं ह्यातून? See, human values can be understood by appropriate process of self-discovery. If really I want to understand what are the human values, if really I want to understand, then how I can understand? By appropriate process. एखादी योग्य प्रोसेस आपल्याला फॉलो करायला लागेल. सेल्फ डिस्कव्हरी पासून स्टार्ट होईल ती. बरोबर? हॅलो, स्वतःमध्ये आधी हुडकायला लागतील बऱ्याच गोष्टी. मोस्ट ऑफ द टाइम्स प्रॉब्लेम्स आर विदिन अस. एम आय राईट? And we are finding the solutions on outside. बाहेर आपण त्याची उत्तर बघतो, पण मोस्ट ऑफ द टाइम्स इफ यू विल गेट सोल्युशन्स विदिन यू. बरोबर? because they are potentially there in each and every human being. आणि प्रत्येक ह्युमन बिंगला जर कन्सिडर केलं तर तिकडे स्वतःपासून चालू झालं पाहिजे सेल्फ डिस्कव्हरी. There is already a natural acceptance for values in the human being. If we'll consider an example of human being, in that case what will happen? Naturally everything is acceptable, so such kind of values we can have. बरोबर का? नॅचरली नैसर्गिकरित्या जे काही आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. त्याला आपण मानव तसा पुढे जातो असं म्हणतो आपण. बरोबर? हॅलो. Yes, sir. It is only that we have to discover them and become aware of them. मग हे आपल्याला हुडकून काढायला पाहिजे. ठीक आहे, काय हुडकून काढायचंय बघा. Thus, अशा प्रकारे the process for value education has to be that self exploration. आणि ते स्वतःला एक्सप्लोर करत. ठीक आहे, नॉट ऑफ गिव्हिंग सर्मन्स ऑर टेलिंग डूज अँड डोंट्स. म्हणजे स्वतःमध्ये आधी ते बघत. ठीक आहे, स्वतःला एक्सप्लोर करत, स्वतःला समजून घेत म्हणा, काय म्हणणार बघा ना, स्वतःमधले काही गुण असतील, काही वाईट गोष्टी असतील त्या समजून घेत. सेल्फ एक्सप्लोरेशन. अँड नॉट गिव्हिंग सर्मन्स, नुसतं प्रवचन देऊन उपयोग नाही. टेलिंग डूज अँड डोंट्स म्हणजे काय करायचं आहे काय नाही करायचं हे सांगत बसण्यापेक्षा. ठीक आहे, लेट अस स्टार्ट फ्रॉम विदिन. आपल्या स्वतःपासून चालू केलं पाहिजे. व्हॉट एव्हर इज फाउंड ॲज अ ट्रूथ. ठीक आहे, मग बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी खऱ्या सापडतील, रियालिटी असेल काही. ठीक आहे, मे बी स्टेटेड ॲज अ प्रपोजल. ठीक आहे, मग ते बघा ना, प्रपोजल म्हणजे काय की एखादी गोष्ट मानणे. आणि ती प्रपोजल मानल्यानंतर, ठीक आहे, जर ते आपण व्हेरीफाय केलं आहे ना, व्हेरीफाय म्हणजे त्याची सत्यता जर पडताळली, तर मग त्याची सत्यता पडताळणं हे गरजेचं आहे. बरोबर काय? हॅलो. Yes, sir. मग त्याच्यासाठी एव्हरी स्टुडंट इज टू बी एनकरेज्ड, म्हणजे त्याला ते प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. कशासाठी? टू व्हेरीफाय इट ऑन हिज ऑर हर ओन राईट.
म्हणजे स्वतःला काय योग्य वाटतं, ठीक आहे, त्याच्यानुसार ते समजून घ्यायला पाहिजे. बरोबर काय हो? हॅलो, येस सर. व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स बघा ना, मी बऱ्याचदा सांगितलं की अशीच गोष्ट केली पाहिजे म्हणून तसंच गोष्ट केली जाते है ना लहानपणापासून. पण ती तशी का केली जाते? वी आर नॉट व्हेरीफाईंग इट, अँड इफ वी आर नॉट व्हेरीफाईंग इट देन वी विल बी फॉलोइंग ओके डॉगमाज ऑर दिस सर्मन्स, म्हणजे प्रवचन किंवा कुठून तरी ऐकलेलं असतं आपण, ठीक आहे, हे करायचं हे नाही करायचं, ठीक आहे, अँड वी विल फॉलो इट ओके ब्लाइंडली. त्याला ब्लाइंड बिलीफ्स पण म्हणू आपण. तर हे सगळं करण्यासाठी अंधविश्वास. अंधविश्वास, ठीक आहे, हे सगळं करण्यासाठी व्हॉट इज रिक्वायर्ड सेल्फ एक्सप्लोरेशन झालं पाहिजे. काय म्हणणार बघा ना, स्वतःबद्दल समज, आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण म्हणू शकेल का नाही माहित नाही ना. सेल्फ एक्सप्लोरेशन, आत्मसन्मान. सन्मान नाही म्हणणार, ठीक आहे. स्वतःमध्ये बघा ना, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की ही गोष्ट करा ते गोष्ट करा आणि स्वतः नाहीत करत, तर त्याला सेल्फ एक्सप्लोरेशन नाहीये. म्हणजे ते स्वतःपासून चालू न करता दुसऱ्यांना सांगायचं की चालू करा, हे असं करा तसं करा, ठीक आहे, स्वतः मात्र झिरो. येतं का लक्षात? हॅलो, आत्मसात करणे स्वतःमध्ये. स्वतःपासून चालू केलं पाहिजे ते. बरोबर. हा सर. हा, कोण वाचतंय का आता पुढचं हे? Hello, sir. You can check if you want to be able to decide on your own rights, or you want somebody else to decide for you. This somebody may be a group of the people. It may be the society or the education system, etc. If you are not able to decide on your own rights, then someone else is programming you. That is deciding what is valuable and what is not valuable for you. Correct. Unconsciously, you keep accepting those things as the values. You get busy with how to implement them, how to realize them and materialize them. This process of self-exploration has to be in the form of dialogue, a dialogue between the teacher and the student to begin with, and finally within the student, between what I am and what I really want to be, which is the innate natural acceptance. नैसर्गिक काय म्हणणार बघा ना, इनेट, नैसर्गिकरित्या ऍक्सेप्ट करता येईल ते. बरोबर. हॅलो, येस सर. काय काय समजलं मग? हॅलो सर, आपल्याला जर आपल्या आतला जो राईट आहे, स्वतः काय राईट्स घ्यायचे हे जर ठरवायचं असेल, तर आपण दुसऱ्यांना न विचारता स्वतः ते राईट्स घेतले पाहिजे. जर आपण दुसऱ्यांकडनं राईट्स घेतले तर आपण समवन एल्स आपल्याला प्रोग्रामिंग करते असं होतंय ते. हा, आता इथं राईटचा अर्थ योग्य घ्यायचा आहे का अधिकार म्हणून घ्यायचा आहे? कसं घ्यायचं आहे? योग्य सर. हा, यू कॅन चेक, आपण चेक करू शकतोय, ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू बी एबल टू डिसाइड ऑन युअर ओन राईट, म्हणजे स्वतः आपण योग्य आहेत का, ठीक आहे. ऑर यू वॉन्ट समबडी एल्स टू डिसाइड फॉर यू, किंवा दुसऱ्यांनी आपल्याला राईट म्हणलं किंवा रॉंग म्हणलं तर आपल्यावर आपण तसं समजून घ्यायचं आहे का. बरं का, दिस समबडी मे बी, आता हे समबडी म्हणजे कोण असणार आहे, तर एक ग्रुप ऑफ पीपल असेल किंवा समटाइम्स युअर फ्रेंड ऑर युअर फॅमिली मेंबर्स यू कॅन कन्सिडर. ते मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणतात की दिस इज रॉंग, दिस इज राईट. बरोबर का? हॅलो, हे असं करू नका, हे योग्य नाही, हे अयोग्य आहे, किंवा हे असं करायला पाहिजे वगैरे, बरंच काही. बरोबर सर, आपले डिसिजन्स आपणच घेतले पाहिजेत आणि ते डिसिजन राईट आहे का रॉंग आहे हे विचार करण्यापेक्षा आपला डिसिजन राईट कसा आहे हे सगळ्यांना प्रूव्ह करून दाखवायला पाहिजे. ठीक आहे. अजून काय? ठीक आहे. जर आपण राईट आपण स्वतः घेतले नाही आणि दुसऱ्यांचे ऐकून आपण आपला निर्णय घेतला, तर ते असं होतं की समवन एल्स इज प्रोग्रामिंग अस, म्हणजे दुसरे ठरवतात की तू काय केलं पाहिजेस. बरोबर, व्हेरी गुड. आणि स्वतःला आपण समजून नाही घेतलेलं आहे. बरोबर.
येस सर, दुसऱ्यांच्या नॉलेजनुसार आपण आपल्याला राईट करतोय. व्हेरी गुड. आणि अनकॉन्शियसली जर आपण दुसऱ्यांचे थिंग्स किंवा दुसरे जे सांगतात तसं वागल तर आपण आपल्यात कोणतीच प्रोग्रेस करू शकत. आणि त्याच्यामुळे काय होतंय, यू गेट बिझी विथ हाऊ आणि टू आपण इम्प्लिमेंट देम. आणि आपण जर त्यांचेच राईट्स ऐकत बसलो आणि त्यांनी जसं सांगल तसंच वागत राहिलो तर आपण त्यांचे जे राईट्स आहेत ते आपल्यात इम्प्लिमेंट करण्यात बिझी होऊन जाईल. करेक्ट आणि करेक्ट. अँड हाऊ आपल्यात टू आपण स्वतः रिअलाइज. कोणतेच मटेरियल किंवा नवीन कुठल्या ऍक्टिव्हिटी घडवू शकणार नाही. बरोबर, व्हेरी गुड. आणि ह्या प्रोसेसलाच काय म्हणलेलं आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन हॅज टू बी इन दी फॉर्म ऑफ डायलॉग. मग तिकडे डायलॉग म्हणजे इंटरॅक्शन झालं पाहिजे. येते का लक्षात? बघा ना, डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट टू बिगिन विथ. सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा डायलॉग मधून झाली पाहिजे, इंटरॅक्शन मधून झाली पाहिजे सेल्फ एक्सप्लोरेशनसाठी. आणि तो कोणाकोणामध्ये डायलॉग झाला पाहिजे, टीचर आणि स्टुडंट मध्ये डायलॉग झाला पाहिजे. अँड फायनली शेवटी विदिन दी स्टुडंट्स, आणि तो फक्त विद्यार्थ्याच्या आतमध्ये झाला पाहिजे, बिटवीन कसा, व्हॉट आय एम अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. म्हणजे मी काय आहे आणि मला काय खरंच व्हायचं आहे. बरोबर काय? तर आपण जर टीचर आणि आपण काय स्टुडंट करू शकतो? आपण जर टीचर आणि स्टुडंट मधला जो डायलॉग आहे, जे कन्व्हर्सेशन आहे ते जर वाढवलं तर स्टुडंटला फायनली हे कळेल की त्याला काय व्हायचं आहे आणि तो स्वतः काय करू शकतो. आणि ते म्हणजे नॅचरल एक्सेप्टन्स असेल, ओके. जो एक टीचर घडवू शकतो स्टुडंट बाबत. ओके. अजून काय सांगा? काय झालं हे सगळं हिरवं? बरोबर काय? मग ह्यातनं कळलं काय ना, Yes, सेल्फ sir. एक्सप्लोरेशन म्हणजे कळलं काय? हॅलो, शॉर्ट मध्ये हे पुढे आहे अजून इन डिटेल. ठीक आहे, व्हॉट इज सेल्फ एक्सप्लोरेशन, दॅट वी विल सी फ्रॉम, but from 3 paragraphs, and what you understand and what is mean by self exploration and what kind of things are required if really we want to have a dialogue between teacher and student to begin with. So one kind of interaction is required to understand self exploration. Many times what will happen, sometimes we are thinking, okay, and while thinking what is right, what is wrong, group of people, okay, group of people, most of the times they are deciding what exactly we need to do in our life, okay. And if we are listening their thoughts, then definitely someone else is programming for us. Barabar kai? Yes, sir. If we are not doing by our own, definitely what will happen, entire society or family members or friends, they are always with us, they are giving some guidelines, and if we will follow those guidelines, definitely what will happen, our control will not be with us. आपल्या स्वतःवर तो कंट्रोल नसणार आहे. वी विल बी कंट्रोल्ड बाय अदर्स. बरोबर काय? वी विल बी कंट्रोल्ड बाय अदर्स. दुसरे आपल्याला कंट्रोल करणार आहेत अनकॉन्शियसली. अँड मग तिकडे आपण अनकॉन्शियसली व्हॉट विल हॅपन विथ अस, वी विल बी ऍक्सेप्टिंग, ओके, ऑल द थिंग्स and values also, those others, which will be given by others. And if we will be understanding whatever others are giving, that is only right, without understanding our own values, our own thinking, then in that case we will be busy, okay, to implement others views and perspectives in our life. We will not realize what is actually happening. And to avoid all these situations, to avoid all these problems, what we need to do, we need to go through this self exploration process, where what is required, dialogue is required, interaction is required, and the dialogue will be starting between the teacher and student. Okay. And finally what will happen, that dialogue will remain with students. And only two things you can understand, what I am, म्हणजे मी काय आहे, ठीक आहे, and what I really want to be, मला काय नेमकं व्हायचं आहे.
बरोबर काय? दिस इज द डायलॉग. हे जे काही प्रश्न म्हणा किंवा हे जे काही काय म्हणणार बघा, हे जे काही 2 थॉट्स आहेत, ह्या थॉट्स साठी आपल्याला समजून घ्यायचं ते म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. आणि हे कसं असलं पाहिजे, नॅचरली ऍक्सेप्ट होत होत गेलं पाहिजे पुढे. अँड दिस इज नथिंग बट इन शॉर्ट सेल्फ एक्सप्लोरेशन. हॅलो. येस सर. असं थोडस काहीतरी आहे बरं का, थोडस जड आहे हे मला पण जास्त. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे स्वतःला एक्सप्लोर करणे, म्हणजे स्वतःतले ऑब्झर्वेशन, स्वतःमध्ये नवीन काय ऍक्टिव्हिटी आहेत त्याला मी कसं पुढं एक्सप्लोर करू, त्याचा उपयोग घेऊन मी पुढे अजून किती जाऊ शकते, हे म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन. हा हा हा. अजून काय? सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये आता फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट स्टडीजमध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि तो खूप हुशार आहे, तर त्याला स्टडीमध्ये पर्टिक्युलर सब्जेक्टमध्येच एक्सप्लोर नाही व्हायचं, तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये स्वतःचं प्रोग्रेस करून दाखवायची. प्रत्येक सब्जेक्टमध्ये तो एक्सप्लोर झाला पाहिजे, त्यालाच म्हणते सेल्फ एक्सप्लोरेशन. फॉर एक्झाम्पल, एनी गर्ल और बॉय इज व्हेरी गुड इन स्पोर्ट्स, सो ही शुड नॉट म्हणजे त्यांनी स्वतः त्या स्पोर्ट्समध्ये ह्या पर्टिक्युलर स्पोर्ट्समध्ये मी बेस्ट आहे, तर तिथंच नाही राहायला पाहिजे, तर त्यांनी पुढे अजून नॅशनल कॉम्पिटिशन, इंटरनॅशनल, वर्ल्ड लेवल कॉम्पिटिशन असं स्वतःला एक्सप्लोर करत गेलं पाहिजे. व्हेरी गुड. तोच म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन. अजून काय सांगता येईल? मी थोडस मराठी अर्थ पण बघतोय बरं का. स्वतःचे अन्वेषण म्हणलंय बरं का मराठीत. अन्वेषण म्हणजे काय आता बघा, सेल्फ एक्सप्लोरेशन. ठीक आहे, मराठीत शब्द काय आहे? स्वतःची अन्वेषण. ठीक आहे. आता एक्सप्लोरेशन परीक्षण. हा, एक्सप्लोरेशनचा दुसरा एक अर्थ असा आहे की शोध घेणे. हॅलो हॅलो. येस सर. डिटेक्शन म्हणलं तिकडं, रिसर्च म्हणलं, एक्सप्लोरेशन म्हणलं, इन्व्हेंटर म्हणलं, डिस्कवरी, इन्व्हेस्टिगेट एक्सप्लोरेशन, फाइंडिंग, क्वेस्ट. ठीक आहे, शोध घेणे, शोध घेणे. ठीक आहे, म्हणजे स्वतःचा शोध घेणे थोडक्यात. आणि हा स्वतःचा शोध घेण्यासाठी व्हॉट इज रिक्वायर्ड? डायलॉग इज रिक्वायर्ड. दॅट डायलॉग शुड स्टार्ट विथ टीचर, इन बिटवीन, ओके, टीचर अँड स्टुडंट, अँड इट शुड एंड विदिन द स्टुडंट, अँड विथ 2 स्टेटमेंट्स म्हणू आपण इकडे, व्हॉट आय एम अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. आणि इथून मग चालू होईल की मी काय आहे आणि मला खरंच काय व्हायचंय. अँड this kind of transformation if really you want to do है ना, definitely what is required, self exploration is required. स्वतःचा आपण शोध घेतला पाहिजे, स्वतःच्या आतमधल्या असलेल्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. बरोबर काय? हॅलो. येस सर. येस सर. हा, बाकीचे बाहेरचे बरेच काही सांगणार आहेत आपल्याला बघा ना. जर आपण त्यांचं ऐकत बसलं तर ठीक आहे. ठीक आहे, आपल्याकडे जर काय आपण स्वतः विचारच करत नसेल, देन वी विल हॅव ओनली वन ऑप्शन, वी शुड लिसन अदर्स. But if we'll be listening other thoughts, in that case, definitely what it will be called, someone else is programming you. म्हणजे अस म्हणू आपण इकडे, म्हणजे दुसरं कोणतरी आपल्याला कंट्रोल करतंय म्हणू. प्रोग्रामिंग म्हणजे काय? somebody is giving some instructions. इकडे म्हणलं इकडे आहे ना, सरमन्स, प्रवचन देणे, टेलिंग. काय टेलिंग? तर काय करायचं आणि काय नाही करायचं, डूज अँड डोंट्स. ठीक आहे, अशा प्रकारचं प्रोग्रामिंग करून, म्हणजे आवर कंट्रोल विल नॉट बी विथ अस. डेफिनेटली ग्रुप ऑफ पीपल और समटाइम्स फॅमिली मेंबर्स और फ्रेंड्स, दे विल बी गिव्हिंग सम गाइडलाइन्स अँड वी आर फॉलोइंग देम. Why? Because we don't know what is mean by self exploration. Because of this will happen, and unconsciously what will happen, we'll be keeping, okay, आपल्याला प्रत्येक वेळेस, एव्हरी टाइम वी विल ऍक्सेप्ट, जे काही येतंय ते आपण स्वीकारत जाणार आहेत आणि ह्याच सगळ्या व्हॅल्यूज आहेत असं समजणार आहे. जे दुसरे सांगतात त्याच खऱ्या व्हॅल्यूज आहेत असं समजणार आहे. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स विल बी बिझी अँड वी विल गेट बिझी अँड विथ हाऊ टू इम्प्लिमेंट. मग ते खरंच कसं प्रत्यक्षात आणण्यासाठी आपलं धडपड करणार आपण. बरोबर काय? आणि त्यातच आपलं आयुष्य संपून जाणार. हॅलो. आपलं आयुष्य त्यातच संपून जाणार. सो धिस प्रोसेस, ही जी काही प्रोसेस आहे सेल्फ एक्सप्लोरेशन, हॅज टू बी अन फॉर्म ऑफ अ डायलॉग. ती एखाद्या इंटरॅक्शनच्या भाषेत असावी, अ डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट टू बिगिन विथ.
टीचर आणि स्टुडंटच्या मध्ये ते इंटरॅक्शन झालं पाहिजे, सुरू तिथं झालं पाहिजे, ठीक आहे. नाही संपलं कुठं पाहिजे, फायनली इट शुड एंड विथ स्टुडंट्स बिटवीन टू स्टेटमेंट्स, व्हॉट आय एम अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. येतं का लक्षात? बघा, स्वतःचा शोध घ्यायचा आहे आपल्याला थोडक्यात इकडे. हॅलो, दुसरे बरंच काय सांगणार आहेत, तर ते कितपत ऐकायचं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे सगळं आपण स्वतः ठरवायचं. आणि ते ठरवण्यासाठी सेल्फ एक्सप्लोरेशन इज रिक्वायर्ड. स्वतःचा शोध घेण्याची गरज आहे. समजलं का हो एवढा हा पॅरा? हे समजलं असेल तर पुढचं समजेल. नेक्स्ट लेक्चरला आपण समजून घेऊया ना डायलॉग कसा करायचा. हिअर वी विल अंडरस्टँड व्हॉट इज सेल्फ एक्सप्लोरेशन, द डायलॉग विदिन. ठीक आहे. इन काय म्हणलं बघा ना, कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. त्या सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये काय आता प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन ही कशी आहे प्रोसेस. ठीक आहे. सो दिस थिंग्स वी विल अंडरस्टँड. नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, बेसिक राईट अंडरस्टँडिंग म्हणजे कसं असावं ते. येतं का लक्षात? हॅलो, आता आपण थोडंसं डिटेलमध्ये चाललो पुढे. येस सर. ह्युमन ऍस्पायरेशन्स वी हॅव अंडरस्टूड. ठीक आहे.